काय बघितलं केलं ते रिटर्न दिलं का नाही दिलंय की काय दिले काय नाही मी काय केलं म्हणून दिलंय आपण व्हिडिओ बघितला का नाही कशी केलं तेवढा मी करतो म्हणजे नोटीस पण दिलं रिपोर्ट काढून ते होणार काय म्हणते हेच करणार सर कधी मी ते आता ऑफिसर कधी म्हणून प्रश्न करायचं नसते तुम्ही त्याच्यावर कारवाई केली पाहिजे कारवाई केली म्हणून तर चेंज व्हायला नाही ते नाही व्हायला तो अजून सुद्धा पैसे घ्यायला बघा ते बघतो तालुक्याची फर्स्ट ऑथॉरिटी तुम्ही आहे पहिला तुमच्या ह्याच्यावर सगळं आहे बाबा मी नोटीस दिलं त्याला डीसीला रिपोर्ट पण पाठवले फक्त डीसी ऍक्शन करायला बाकी आहे होईल पण ते रोशन सरांनी पाठवलंय काय रोशन सरांनी डीसी रोशन सरांनी पाठवलंय ना कधी पाठवलंय काय झालं विचार होतं की येत आहे थांबाच आहे दोन तीन दिवस वेट करायचं किती झालं त्या 1 महिना तुम्ही म्हटलं ना 7 दिवसानंतर या मी 7 दिवस नाही आज 1.25 महिन्यानं आलोय मी तुमच्याकडे डायरेक्ट नाही तुम्हाला आम्ही तुम्हाला विचारणार तो पैसे अजून सुद्धा गेलेला आहे म्हणजे कायदा आम्ही पाळायचा ऐकायचे साहेब एक काम करा डिपार्टमेंट आहे तुम्हाला जास्त माहिती आहे ना ते आम्हाला आम्ही रोज त्यात जाऊ दे मी जाऊ दे नको तो अजून सुद्धा पैसे घालाय तो म्हणजे आम्ही त्याला मारल्यावर ते सुधारणार काही समजत नाही ते काय नाही करत नाही आम्हाला पण कायदा हातात घ्यायला आवडत नाही ऑलरेडी आमच्या केसेस सुरू आहेत ते आम्हाला पुस्तकं पुरं झाले म्हणजे आम्ही आणि काहीतरी केलं कायदा पाळायचं नसलं तर काय करणार एकदा सांगितलं तुम्ही सांगितलं मी सांगितलो बंद करा म्हणजे नको 100% चेंज होणार ते कधी चेंज होणार मग अजून सुद्धा तो पैसे घेतो सर आम्ही सर तुम्हाला विचारणार आमची ऑथॉरिटी तुम्ही आहे आम्ही माझं काम मी केलेलं आहे ह्याच्यापेक्षा जास्त अनेकदा बोलतो त्याला ऐकलं नाही तर मरू दे मी काय करणार आहे तर आहे दुसरा डिपार्टमेंट पाठवून देऊ त्याच्याकडे तुम्ही त्याच्यावर काय अनेक परी त्यांना नोटीस सोडा त्यांनी उत्तर दिलं ठीक नसेल तेव्हा दिक्कत काय कारवाई करा परत हे तर राहू दे ते उत्तर पण देत नाही लवकर कुठल्या प्रश्नाचे उत्तर कसं नाही देत देत नाही तर तुम्हाला दिले ना बघायला भेटेल का आपल्याला काय उत्तर रिसिव्ह दिला तुम्ही असंच आहे अर्ज देऊ त्यासाठी पण अर्ज देऊ आहे एवढं नियमान होते काय सगळे होय ते पर्सनल डॉक्युमेंटच आहे तुम्ही अर्ज दिला म्हणून मी केलेलं आहे ते व्हिडिओ पाठवला मला तुम्ही तसं नसतंय त्याला एक प्रोसिजर आहे ओके मी अर्ज दिला तुम्ही उद्या ते कुठं तर केडला गेलं तर मी काय करू मला काय मग त्याच्यावर कारवाई करायला पण एवढा विलंब लागतो एखादा माझा काम मी केलेलं आहे तिथं आता चालू आहे खेड्यापाड्यातले नसेल खेड्यापाड्यातली शेतकरी ऐका एक मिनिट ऐका खेड्यापाड्यातली सर्व शेतकरी येतात एक दिवसाचा पगार बुडवून त्यांच्याकडे सही घ्यायसाठी येतात ती का मोठी लोक आहेत काय शेतकरी आहेत सगळी शेतकऱ्यांची मुलं आहेत सर मग तरी सुद्धा पैसे घेत होतो एवढं सांगून सुद्धा समोर पण आहे डीसी समोर पण आहे मी रोशन सरांनी विचारतो मी जाता जाऊन त्यांना कॉल करतो बाहेर जाऊन लगेच रोशन सरांनी विचारतो ना त्यांच्याकडे काय 4 दिवस खावा म्हणून सर रजावर आहे असू दे ना माझा प्रश्न नंबर आहे ना माझ्याकडे त्यांचा नंबर रजेवर असेल ऑफिसमध्ये नाही काय तुम्हाला उत्तर त्यांना तुम्ही केलाय ना रिपोर्ट केलाय रोशन सरांनी रिपोर्ट केला तुम्ही एक काम करा जास्त तुम्हाला हे असेल तर एसीचा नंबर आहे की त्यांना माहित आहे ते सरप्राईज व्हिजिट करायला केलेलं आहे त्याच्या ऑफिसमध्ये ते पण नोटीस दिलेलं आहे तरी कारवाई होणार काय असतं प्रोसिजर असतं प्रोसिजर सोडून करणार आहेत नाही कारवाईमध्ये जाऊन कसं थोपडा मारत माझा शेवटचा पर्याय दिवस राहतो ना आमच्यासारख्यांनी काय करावं चेंज होत आहे चेंज होत आहे म्हणून बोलला तर आमच्यासारख्या विषय आहे संपला थोडा विषय पण इतके दिवस वेळ लागतोय सांगून सुद्धा तो सुधरत नसेल तर काय करणार आहे असं असतं सगळे हे सगळे सेम नसतात थोडा ती कधी गोष्ट आहे कसं आहे थोडा तुम्ही संयम घ्या आम्हाला काय त्याच्यावर वैयक्तिक काय राहत नाही काय थोडा तिने ते अजून सुद्धा तेच करायला लागलं काय होतं 2-4 दिवस 100% चेंज चालेल मी नसेल तर मी रोशन सरांनी कॉल करून विचारतो त्यांनी काय बघतात ते सांगतो त्यांना एवढं सांगून सुद्धा आम्ही तुमच्या विश्वास ठेवला सर 2 हप्ते तुमच्या विश्वास ठेवला तुमच्याकडे विचारलं पण नाही विश्वास ठेवा 2-4 दिवस थांबा 2-4 दिवस 100% होणार 6 महिना थांबत देत तुम्ही 7 दिवस म्हटलं मी 1 महिना आलोच नाही कसं असतंय 7 दिवस नोटीस द्यायला तर 7 दिवस ते आम्हाला ट्रेड माहिती 21 दिवसाचा कालावधी असतो आणि त्याचं फॉलोअप माहिती असेल काय कशाला 2 दिवस पुढे मागे होतात सगळे एकदा रिपोर्ट पाडत ते पुटअप करणार त्याला तिथं प्रॉपर चॅनलमध्ये डीसीला पोचायला 15 दिवसाचं कुठला पण असं असतंय का 4 दिवस थांबा होते आज अजून 8 दिवस राहतो जास्त तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त मिळवलं पाहिजे डीसीचा ना डीसीच्याकडे झाला एसीचा एवढं मला कॉन्टॅक्ट नाही
रोशन सरांचं मला कॉन्टॅक्ट सांगा कॉन्टॅक्ट नव्हे ते याची थोडी पाठवणार असतं हम्म. याची पण सरकारी लेट दिला त्याच्या दिलेत काय ते पण नोटीस दिले हम्म. सगळं जोडून चाललंय ते काम ओके. असं मी तुम्हाला म्हणायचं आहे ओके. म्हणजे माझ्या सुपिरियर मग केलेलं काम केलेलं आहे. हा. असं. पण बाहेर तुम्ही procedure तुम्ही आहे. त्यांना पाठीशी घालून बसा एवढा अपेक्षा आहे तुमच्याकडे नाही पाठीशी त्याला का पाठीशी एवढं. तुम्हाला लावलं नाही का बरं? व्हिडिओ वगैरे ते देऊन सगळे हम्म. बघा पब्लिकचं काम व्हायचं पर्पज हम्म. हे आपलं हे आहे मोठं काम व्हायला पाहिजे बरोबर आहे टाइम एवढंच आम्हाला आपलं हे आहे. नाही ते बाकीचं काय नसतं नाही ते अजून सुद्धा सुधारणा नाही तो विषय आहे त्यात जाऊ अजून सुद्धा मरते जाऊ तर मरते ना हा मग ते हे होऊ द्या ना की पण आम्हाला शेतकऱ्यांच्या बद्दल हवं आहे सगळी शेतकरी येतात इकडे खेड्यावर एक दिवसाचा पगार बुडून फक्त त्याच्या सहीसाठी येतात ती पगाराचा बुडवा बघा लोकांना माहीत नसते तरी पण तुम्ही सुद्धा पैसे घेत असले तर वाईट परिस्थिती येते एकदम बेकारवाली परिस्थिती आहे कोण विचारणार नाही म्हणून त्यांचं सुरू आहे तुम्ही फक्त चार विचारणार. चार- तर विचारणार कोणतं असतं ना आम्ही जर कायदा हातात घेतला तर मग ते आमच्या विनाकारण केस पडणार आम्ही हे केलं तर कशाला करता तुम्ही? आम्ही तेच म्हणतो ना बसला तेवढ्या शब्दात आम्ही शांत असेल नाही ना बसला नाही तर बघायला. आम्ही सर आमच्या भाऊंना शनिवार आहे सांगतो ना हा? आज सोमवार आहे ना सोमवार आहे. नेक्स्ट सोमवारी आता त्याच्या आधीच बंद असतं ओके तुमच्यावर विश्वास ठेवतो सर